संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी प्रत घेतो. मला 1 कोटी रुपये माझा खर्च लय झालेला आहे, मला 1 कोटी द्या, तुम्हाला रेल्वेनं पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्या विरोधात केलेल्या सर्व तक्रारी प्रत घेतो. हेच आहे. त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं, मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व पुरावा तक्रार दिलेले आहेत, तेच आज प्रश्न तुमच्या समोर देतो. मी माझा विषय फार मोठे आहे. आज मी प्रेस नोट आणलेली, प्रेस मोठी 4 पानाची प्रेस नोट आहे, पण एक 2-4 मिनिटात सर्व लोकांना त्यातला भाग समजावा म्हणून पहिले मी तुम्हाला कल्पना देतो. सोलापूरची जुनी ज्या जागेत मी बसली, जुनी मिल क्रेशर सेल बंद पडली होती, त्या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांचा पैसा 25 मिळाला नव्हता. त्याच एका कामाचा मी मुलगा, मी कोर्टात चौकशी केली 25 वर्षानंतर, तर कामगार क्लेम दाखल नव्हते आणि ही जागा विक्री होत होती. सोलापुरातील सर्व बडे राजकीय मंडळी व बिल्डर संघटन करून कोर्टातून जागा घेऊ लागले होते. माझा जागा घेण्याचा 1% विषय नव्हता. मला फक्त मिलच्या कामगारांना त्यांच्या कष्टापासून द्यायचा एकच विषय होता, का तर मी मिलच्या कामगाराचा मुलगा. मग कोर्टामध्ये मी गेलो, जेव्हा समजलं की 63 कामगारांचे फसवणूक झालेले आहे, कामगार क्लेम दाखल झाले नाहीत, म्हणून मी हायकोर्टाचे चीफ जस्टिस धर्मेंद्र साहेबांची, पार्टी जनरल MM वैद्य यांची, त्यांचे पाया पडून सर्व दाखल 25 वर्षांत एवढा डेव्हलपमेंट होत नसतो, एवढा उशीर कोर्टात दाखल होत नाहीत, पण त्यांच्या कृपादृष्टीतून आणि 1985 कायदा अमेंड झाल्यामुळे मी 25 क्लेम दाखल केले. जागा विक्रीतून कामगारांना पैसा मिळणार होता आणि मी दाखल घेतलं, पण ही सर्व जागा फक्त 2 कोटी विक्री झाली. मी कामगारी 4 कोटी मिळणार असेल तर कमीत कमी 8 ते 9 कोटी जागा किंमत द्यायला पाहिजे होती. मी सर्वांचे हात जोडले, मालका जोडले, स्वतः बिल्डरला सांगितले की किंमत वाढवा, आमच्या कामाला पैसा म्हणते, तर हे देत नाही म्हणल्यानंतर बरं ह्या जे कमीत कमी 70 ते 80 कोटी जागा होती आणि फक्त 2 कोटी घेऊ लागले होते. मग मी 30 लाख रुपये माझे जुनी मिल बेकार कामगार समिती स्थापन 9 ऑगस्टला आणि 30 लाख रुपये डिपॉझिट मी जमीन जागेच्या लिलावात भाग घेतला. कशासाठी भाग घेतला? फक्त जागेची किंमत वाढवावी व कामगार पैसा मिळावा. मी त्यातनं परत माझ्याकडे एवढा पैसा नव्हता. मी भाग घेतल्यानंतर सर्व लोक बिल्डर घाबरले. मी त्यांच्या बिल्डरच्या डबल किंमत बोलू लागलो. लिलाव कोर्टात थांबला गेला. मला बोलवलं गेलं बाहेर आणि 2 बिल्डर सोलापूरच्या, आज सांगतो तुम्हाला, साक्षी सांगतो की बाबू मेहता आणि काने दोघांनी मला मालकाने बोलले. मालकाच्या घरला गेलो आम्ही. मला मालकाने 2 कोटी, आपली 2 कोटी घ्यायचे, मी गप बसायचं. मी म्हणले मी मला कामगार पैसे द्यायचे. मालका 2 ठोकरले. पहिल्यानंतर सोलापुरातील डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक अडसाशी, रंगा नावेकर या सर्व प्रतिष्ठांनी मला माझा सत्कार केला. का तर 25 वर्षातून कामगार मी क्लेम दाखल केले आणि त्याशिवाय पैसा तुम्ही किंमत वाढवली. तर मला डॉक्टर वळसंकर सांगितलं व रंगाना वेदांत सांगितलं मला की कुमार, याचा जर तो जागा मागे घेण्यापेक्षा जर 9-10 कोटी जागा मिळाली तर 25-30 फुटांचं 16 जागा हिशोब केला, ते हिशोब होते, हरकत नाही म्हटलं. मग ती सर्व लोक एकत्र आली. पण मी जुनी मिलच्या जागेत 30 लाख भरून समिती काढून 9 ऑगस्टला भाग घेतला होता. या सर्व लोकांनी जनतेला आव्हान केलं की ज्यांना जुनी मिल प्लॉट पाहिजेत तुम्ही तुमच्या सोलापूरच्या हजारो लोकांनी युको बँक खाते काढून त्या खात्यात पैसे भरले. का तर केळकर ॲडव्होकेट, DN तुळपुळे ही हुशार मंडळी होती. ते म्हणले कुठल्याही लोकांचा पैसा हातात घ्यायचा नाही, लोकांची मनोवृत्ती खराब असती. लोक आताही बोलताना तर नुकसान झालं, फायद्याला कोण जवळ येत नाही, पण नुकसान येतात. मग हे सर्व प्लॉट ज्यांना जुनी जागा पाहिजे त्यांनी तुमचे पैसे युको बँकेत भरावे. त्याप्रमाणे लोकांनी युको बँकेत खात्यात पैसे भरले. 1 पैसा सुद्धा जुनी मिल संघर्ष आता उभागा संस्थेने पैसा घेतलेला नाही. हे सगळं करून महापालिकेच्या काही राजकीय लोकांच्या हातात महापालिका होती, त्यांनी महापालिका कमिशन हातात घेऊन जागी उलटून केल्यानंतर आमचा पैसा जप्त झाला. ह्या लोकांना तो जप्त पैसा मी कामगारांना वाटप पाहिजे कोर्टात ऑर्डर घेतली. 1990 साली हायकोर्टात ऑर्डर घेतली, आमचा जप्त झालेला पैसा कामगार वाटप करा. कामगार वाटप मला हे सर्व प्रतिष्ठ मंडळी कुमार अशा तुम्ही पैसे कामगार वाटप की आमच्या शेवटच्या क्षणाला आमच्या विश्वास लोक पैसे त्यांचं, तर त्यांनी मी वचन दिलं. डॉक्टर साहेब, रंगाना साहेब, केळकर साहेब, मी एक तर ह्या ज्या लोकांनी जागेचे पैसे जप्त झाले, एक तर त्यांचा पैसा परत कोर्टातून मिळवून देईन अथवा त्यांना जागा मिळून देईन. मी जुनी मिलच्या गेट समोर आज मला पत्रात सांगतो 10 वर्ष मी सत्याग्रह केला. सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन मी जुनीची जागा घेतली, कोर्टात मिळवली आणि जागा आणल्यानंतर या 778 लोकांची 2 कोटी 55 रक्कम भरली होती. त्याला 1 ते 10 शोषण त्यांच्या जागा दिल्या, वाढ दिले. पण महापालिकेतनं जवळपास 700 लोकांनी घरं बांधली. 200-300 लोक, 200-250 लोक राहिलेले आहेत. तर महापालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी
राजकीय लोक बळी पडून अजून ठराव झाला असताना, गॅजेट झाला असताना, महापालिका 2 जनरल ठराव सर्व झाले असताना जाणीवपूर्वक अजून रिझर्वेशन ह्या जागा ठेवल्यामुळं त्या 200-250 लोकांना जागा मिळत नाही. त्यामुळे माझ्यावरती 2017 साली ज्या सुनील मंत्री बिल्डरला मी देऊळ दिलते त्यांनी प्रचंड पैसा खर्च करून या ज्या लोकांना मी जागा दिली होती पण कॉर्पोरेशन बांधता येत नव्हती, त्या लोकांनी कोर्टामध्ये 2014 केस दाखल केली आहे की आम्हाला कोणाला जागा दिली आहे, पण भविष्यात मी काय म्हटलं, ज्या खर्च झालेल्या कॉर्पोरेशन का द्यायचे नियमाप्रमाणे ते पैसे द्यावेत. तो वाद होता आमचा, तो कोर्टात चालू होता. ही सर्व एकूण माझ्या केस दाखल होती. ठीक आहे, केस गेली, मी 8 महिने जेलमध्ये गेलो. 2 गोष्टी असतात. आत गेल्यानंतर समजलं, मला जेलरने काय सांगितलं, दादा तुमच्यासारखं मला 1 दिवसा बंदी ठेवली नाही, पण ते सांगितलं तुमचा बाहेर काय तर घात होणार होता, मग देवाने तुमचं दर्शन इथे पाठवलं. आलं मी बाहेर आल्यानंतर त्या जेलच्या झेंडॉनचा चीफ गेस्ट म्हणून होतो. म्हणजे देवाने काय केलं गेलं, मी बाहेर आल्यानंतर मी याला मागायला लागलो की पोलीस कमिशनर सेनगावकर आणि वालावकरने खोटे केलं, त्यांच्यावर आज मी कोर्टामध्ये केस दाखल केली. कोणच्या कोर्टात केस दिले होते, मी त्यांच्या राज्य तक्रार प्राधिकरणामध्ये त्यांच्यावर केस दाखल केली. केस झाल्यानंतर खोटे ते खोटंच असतं. प्राधिकरणाने सर्व झालं. त्या टायमाला सेनगावकरनी वालावरच्या विरोधात रिपोर्ट दिलेला लेखी, तो माझ्यापाशी आहे, आणि वालावकरनी सेनगावच्या रिपोर्ट दिलेला. यांनी खोटे मला कलम वाढायला लावलं, मी ह्याच्या केस केली. मी माझी केस चालू आहे. ते चालू असताना सुद्धा एक सोलापूरला मातेपूर पैशासाठी पिसाळ झालेला जागे जुनी मिल जागेतील त्यांना प्लॉटला पैसे भरलेले आहेत. हा सांगतो, त्यांनी प्लॉटला पैसे त्यांना त्याच्या भावाने पैसे भरले होते. आडके डॉक्टर आडके त्यांनी महापालिकेचे कायदे रक्कम न देता करत होता. माझी 60,000 आमचे भरले आहेत असं त्यांनी तक्रार केली आहे. तर आता तो काय तक्रार केली परवा की जुनी मिलच्या सर्व जागेचा मालक मी आहे, मी ट्रस्ट आहे, मी ट्रस्ट स्थापन केलेलं आहे. माझ्या ट्रस्ट कुमार कधी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली काय. आणि पुन्हा मी ते करत असताना मी म्हणतात ना, कुत्र पिसाळल्यानंतर कुत्रा चावतो, आपण कुत्रा चावतो नाही चावत. मी माझं काम करत असताना त्यांनी माझ्या जवळच्या सहकार्याला मी पोलीस 5 तारखेला सोलापूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये जर महिन्यात सही असते माझी तिकडं, मी सहीदार गेला असताना तो आडगेवर तिथं आला आणि त्या साहेबाला खालच्या गुन्हे शाखेला म्हणून मला यांच्यावर तक्रार द्यायची आहे, मला जीवन धमकी दिल्या. कोर्टात मी धमकी दिली त्यांना. काय दिलेलं मी म्हणतो, सपनात सुद्धा नाही. त्यांना त्या सर्व खोटे एकटं खरं नाही दिलेलं आहे. मी गप बसतो काय नाही. तर माझ्या माणसाला बाहेर मी आत बसलो होतो बाहेरनं, तर कर्जला सांगा मी सर्व तक्रारी मागं काढून घेतो, मला 1 कोटी रुपये पाहिजे. म्हणजे पैशासाठी तुम्हाला जुनी जागेच्या रेल्वे पैसे मिळाले. आता माझ्या जागेतून रेल्वे गेली, रेल्वेचा काय जो पैसा मिळतो आम्हाला, जो सावकार 30-35 फुटी व्याज द्यायचं आहे मला, त्या जुन्या जागेतनी रेल्वे गेली, त्या रेल्वेतून पहिला पैसे पाहिजेत. कुणाला खात्या जागा त्याची आहे, तो काम तो जागा मी ट्रस्टचा सेक्रेटरी आहे. ते म्हटल्यानंतर हे आमचा वाद चालू होता. नुसते एवढंच नाही तर आमच्या ट्रस्टचे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले, पत्र तयार केले, आणि ते पैसे लोकांना पैसे गोळा केले. यावर मी तक्रार दिल्या. त्याला मी त्याच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली, आणि कोर्टामध्ये सर्व प्रॉसिक्युशन जुने त्याचे त्यानं खोटी केल्या त्या प्रॉसिक्युशन ही दाखल झाली. तो 15,000 रुपयाच्या जामीन त्याला कोर्टाने बाहेर सोडलेलं आहे. हे मी आता जे तुम्हाला का बोलतो, ज्या माणसाचा आमच्या जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समितीचा संबंध नाही, उमागमन संस्थेचा सभासद नाही, कुठलंही नसताना जाणीवपूर्वक गेली 8-10 वर्ष हे बरोबर होता. पण आता रेल्वेतून जागा जाणार आहे, मग त्या ऑफिसरने तक्रार दिली त्यांनी, ही जागा माझी, ही ट्रस्टची माझी जागा आहे ना, पैसे देऊ नये. 2 ठिकाणी दिले. मी ते विकत बसलो. मी कोर्टात प्रकरण कोर्टात गेलं. ठीक, जे आहे ते कायद्याने मिळेल मला द्यायचं. पण मी आयुष्यात माझी तब्येत, मी आता माझं 78, माझ्या डोळ्याचा त्रास झाला. महागाई गेला 1 वर्षापूर्वी सदर तक्रार दिली. कुमारकडे मला मारहाण केली, तक्रार दिली. पोलीस खात्याने सर्व चौकशी केली, कुठं भूमिका कार्यालयात जाऊन. ते म्हणजे काय झालंच नाही. त्यांच्या साहेबांना तक्रार सांगितले. का अशी तक्रार दिली की मी कोर्टात त्याला थोडं जीव धमकी दिली. मी म्हणलं आता नाही. तर मी म्हणलं ह्या बाबतीत आपण कायदे लढाई करायची. मग मी काल प्रेस काढली. काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला फंडणी मागितली याबद्दलचा पुरावा मी कागदपत्र मी तयार केलेले ते कमिशनरला मी काल दिलो. का हे पत्र पैसे मला एक 8-15 घ्यायची होती, पण इलेक्शन चालू होतं. म्हणून मी काय केलं की मला एवढं सांगायचं आहे, पोलीस खात्याने मी प्रामाणिक नोंद मिळवून घेतो, पोलीस खात्याने चौकशी करावी
जे दोषी आहेत त्यांना शासन करावं. या जुनीमेल बेकार संघर्ष समितीचा सोलापूरच्या जनतेला माहीत आहे. मी ज्या का सोलापूरचं काम केल्यामुळं जुनीमेलच्या जागी काम केल्यामुळं म्हणजे असं मला अमेरिकेने डॉक्टर दिली. आज तुमच्या जवळ मोबाईल असेल, मोबाईलवर टाइम्स ऑफ इंडियानी या कामाची दखल एवढी घेतलेली आहे की 2001 पासून त्याची वेबसाईट आहे की महाराष्ट्र असं काम करणारी महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे सुरकुमार करंजगी. मी एवढंच म्हणेन. कुणी खंडणी मागितली आणि कशासाठी मागितली? संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो. मला 1 कोटी रुपये माझा खर्च लय झालेला आहे. मला 1 कोटी द्या, तुम्हाला रेल्वेनं पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्या विरोधात केलेल्या सर्व तक्रारी परत घेतो. हेच आहे. त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं, मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व पुरावा तक्रार दिलेले आहेत. तेच आज प्रश्न तुमच्या समोर देतो.